हे धनंजया, सूर्यबिंब पाहिजे त्याने पाहिले असता त्याच्या समोरच ते दिसते. त्याचप्रमाणे जे ज्ञानी नेहमी जगाच्या समोर असतात, अर्जुना, त्यांच्या ज्ञानाला आत बाहेर असा भेद नसतो. मी जेवढा संपूर्ण आहे तेवढा त्यांच्या सद्भावाच्या मापास उतरतो. म्हणून हे पांडवा, त्यांनी भजन न करताही माझे भजन केल्याप्रमाणे आहे. तेच ज्ञान झाले असता मुख्य वेद मीच आहे. विधी अनुष्ठान जे सांगितले आहे तो ऋतूही मीच आहे. यज्ञ विधानापासून प्रगट होणारा जो यथाविधी यज्ञ तोही मीच आहे. सोमवल्ली, औषधी, घृत, समिधा, होमद्रव्य, ऋत्विज, अग्नी माझे स्वरूप आहे. हे पहा, ज्यांच्या अंगसंगाने अष्टांग प्रकृती ही जगास प्रसवते तो जगतपिता मी. अर्धनारी नटेश्वर स्वरूपात ज्याप्रमाणे पुरुष तोच स्त्री आणि स्त्री तोच पुरुष असतो, त्याप्रमाणे स्थावर जंगमाची माताही मीच. या विश्वाचा जो आजा त्रिभुवनात तोही मीच आहे. हे सर्व स्थावर जंगम विश्व ज्या प्रकृतीच्या आत भरले आहे, ती प्रकृती श्रमली असता ज्या ठिकाणी विश्रांती घेते ते उत्तम स्थान मी आहे. सर्व त्रैलोक्याचा स्वामी मीच आहे. आकाशाने सर्व ठिकाणी असावे, वायूने क्षणभर देखील स्वस्थ राहू नये, अग्नीने जाळावे, मेघाने वृष्टी करावी, पर्वतांनी आपली जागा सोडू नये, समुद्राने आपली मर्यादा ओलांडू नये, पृथ्वीने सर्व भूतांचा भार वहावा, ही आज्ञा माझीच आहे. मी बोलविल्याने वेद बोलतात, मी चालविल्याने सूर्य चालतो. सर्व जगाचा चालक जो प्राण, तोही मी हलविल्याने हलतो. तो जगाचा नाथ मी, जो मला एकनिष्ठेपणाने शरण येतो त्याला जन्म मरणापासून मी मुक्त करतो. म्हणून शरणागताचे शरण करणारा एकटा मीच आहे. ब्रह्मापासून चिलटापर्यंत प्राणी मात्राला आवडता म्हणून जो आहे तो मीच आहे. आदि संकल्पापासून सर्व जगाची उत्पत्ती होऊन पुन्हा ते जग आदि संकल्पातच लय पावते. असे अव्यक्त वासनारूप जगाचे बीज जो संकल्प, त्याला कल्पांती जेथे राहण्यास ठिकाण मिळते ते मीच आहे. जेव्हा निराकार स्वरूप प्रकट होते तेव्हा ही सर्व नाना रूपे लय पावतात. वर्ण व्यक्ती नाही तशा होतात, जातीचे भेदही राहत नाही. तेव्हा पुन्हा जग निर्माण करण्याकरता संस्कार रूप वासना शक्ती धारण करून ज्या ठिकाणी देव राहतात ते ठिकाणही मीच आहे. मृत्यूच्या भागातील जी जी रूपे आहेत ती माझीच आहे. न मरणारी ही रूपे सहज माझीच आहेत. आता फार बोलून काय सांगावे, तुला एकदाच सांगतो की व्यक्त अव्यक्त रूपे ही माझीच आहेत असे तू जाण. म्हणून अर्जुना, मी नाही असे कोणते ठिकाण आहे? परंतु प्राणी मात्राचे दैव्य चमत्कारिक आहे की ते मला पाहत नाही. सर्व जीव मीच बनलेला असून ते मला ओळखत नाही. हे केवढे आश्चर्य पहा. या सकल विश्वात अंतर्बाह्य मीच भरलेला आहे. जग हे मद्रूप आहे, परंतु जीवांची कर्मे त्यांस आड येतात. ते मलाच नाही असे म्हणतात. ज्ञानाचा त्याग केला म्हणजे अशी स्थिती होते. म्हणून ज्ञानाशिवाय जी जी कर्मे करावी ती न केल्याप्रमाणे आहे. आंधळ्याला गरुडाचे पंख जरी मिळाले तरी त्याला त्याचा उपयोग होणार नाही. त्याचप्रमाणे ज्ञानाशिवाय सत्कर्माचे श्रम हे व्यर्थ आहेत. म्हणून भगवंताला जाणणे हेच खरे सार्थक आहे. तरीही 100 यज्ञांनी माझे यजन करून ते स्वर्ग सुखाची इच्छा करतात. तेव्हा हे पुण्य नसून खरोखर पापच नव्हे का? म्हणून माझी प्राप्तीची इच्छा सोडून जे स्वर्गाला जातात त्यांना अज्ञानी लोक पुण्य मार्ग म्हणत, परंतु ज्ञानी जे आहेत ते
तो जन्म मरण रूप फेऱ्यात पडून त्यांची हानी झाली आहे असे म्हणतात. माझ्याकडे येण्याला स्वर्ग नरक हे 2 आडमार्ग असून चोरांच्या वाटा आहे. स्वर्ग प्राप्ती पुण्यात्मक पापाने होते आणि नरक प्राप्ती ही पापात्मक पापाने होते. पण ज्या योगाने माझी प्राप्ती होते ते शुद्ध पुण्य समज. जे दीक्षित माझे यजन करून स्वर्गभोगांची इच्छा करतात, असे पापरूप पुण्य प्राप्त करून हौसेने स्वर्गी जातात. जेथे अष्टमहासिद्धींची भांडारे, अमृताची कोठारे, कामधेनूचे कळपच्या कळप, चिंतामणीच्या वाटा, कल्पतरूंची उपवने, गंधर्व गायन, रंभेसारख्या अप्सरा, बृहस्पतीसारखे मुख्य ब्राह्मण व ज्यांच्या पंक्तीला देवमंडळी आहेत, मिळवलेले पदवीधर सरदार आहेत, जय मिळवलेले पदवीधर सरदार आहेत, हे असो. याप्रमाणे जोपर्यंत पुण्याचा अंश आहे तोपर्यंत ते इंद्राच्या सुखासारखे पुष्कळ भोग भोगतात. मग त्यांच्या पुण्याची पुंजी संपताक्षणी इंद्रपणाचा अभिमान लोपून ते मृत्यूलोकी माघारी येतात. ज्या वेळेस जपावयाचे त्यावेळेस मला चुकूनही पुण्यमार्गाच्या आचरणाने स्वर्गप्राप्ती करून घेतली, त्यांचे अमरत्व वाया जाऊन शेवटी ते मृत्यूलोकी परत येतात. याप्रमाणे यज्ञकर्त्याचे सुख आहे असे समज. वेदार्थ ज्ञानी जरी झाला तरी मला जाणल्याशिवाय त्याचा जन्म व्यर्थ होय. म्हणून माझ्या एकट्याशिवाय हे तिन्ही वेदोक्त धर्म व्यर्थ आहेत. तेव्हा आता मला जाण, दुसरे काही मनात आणू नको, म्हणजे सुखी होशील.